नाशिक शहरातील विविध चौक तसेच सिग्नलच्या ठिकाणी किंवा रस्त्याच्या डिवायडरमध्ये फुग्यांसह इतर वस्तू विकणाऱ्या गोरगरिबांना मनपाच्या अतिक्रमण विभागाने हटवून त्यांना टाकळी भागात एका ठिकाणी राहण्यासाठी सांगितले होते। मात्र ज्या ठिकाणी ते राहत होते तो खासगी प्लॉट असल्यामुळे व त्यांनी दुसरा बांधकाम केल्यामुळे त्या गोरगरिबांना तेथून त्यांना हाकलण्यात आले। त्यामुळे संतप्त झालेल्या शेकडो गोरगरीब नागरिकांनी आज मनपा मुख्यालयावर धाव घेत घराची मागणी केली आहे। टाकळी रोडवरून महापालिकेच्या वतीने त्यांना आडगाव येथील एका जागेत हलवण्यात आले होते। मात्र त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घाण, कचरा व गवत असल्यामुळे त्यांनी तेथे राहण्यास नकार देऊन आज थेट महापालिकेवर आपला मोर्चा आणला होता। संध्याकाळी 4 वाजेपासून त्यांनी सुमारे 1 तास महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर गोंधळ घालून आम्हाला हक्काची घरे द्या अशी मागणी केली। या नागरिकांनी आपल्या लहान मुलांसह आंदोलन केल्यामुळे काही काळ या ठिकाणी तणाव निर्माण झाला होता, तर वाहतूक कोंडी देखील निर्माण झाली। महापालिकेच्या सुरक्षा रक्षकांसह पोलिसांनी त्यांना समजावून त्या ठिकाणाहून जाण्यास सांगितले। दरम्यान महापालिकेच्या गोंधळी कारभारामुळे या हातावरच्या कामगारांना आंदोलन करण्याची वेळ आल्यामुळे तो चर्चेचा विषय ठरला होता। आम्ही काय करणार साहेब? टाकळीला गेले तर टाकळीला साहेब अतिक्रमणवाल्याची जागा दिलेली होती। टाकळीची जागा त्यांनी शेअर म्हणले तुम्हाला बांधकामच्या घरा भेटायला लागल्या चला म्हणून अतिक्रमणवाल्यानं समजा सामान नेलं। तर आमचं काय आता किरक्याटवाल्यानं 10 लाख रुपये दिले आम्हाला तिथून हकलून घातले। आता तुम्ही आमचा इंसाफ करा, आता आम्हाला द्या जागा। आमच्या पोरं शिकू दे, आम्हाला पोरांना आम्ही कष्ट करून आम्हाला जागा द्या टाकळीची। नगर मोठ्या साहेब अतिक्रमणवाल्यानं माझ्यावर टाकळीची जागा देवा, आम्हाला काही सुद्धा नको, आम्हाला आमची जागा पाहिजे। गाडी लावत नाही आम्हाला प्रतिनिधी मोहसिन पठाण, स्टार न्यूज, नाशिक।